कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या आरोपी करण कुंदन भिसे वय 27 राहणार रत्नदीप सोसायटी केडीसीसी बँकेसमोर शाहूपुरी कोल्हापूर याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली 80,000 रुपये किमतीची सोन्याची चेन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली। मयूर चंद्रकांत वनोळे वय 37 राहणार सरनाईक वसाहत जवाहरनगर कोल्हापूर यांचा उमा टॉकी चौकाजवळ पाय मुरगळल्यानं त्याला मदत म्हणून आरोपी करण भिसे याने मयूर वनोळे याला आपल्या मोटरसायकलवरून त्यांना लिफ्ट देऊन कोटीतीर्थ तलाव येथे असलेल्या स्वामी समर्थ मंदिरांच्या पाठीमागील बाजूस मयूर वनोळे यांना मोटरसायकलवर खाली उतरून आरोपी करण भिसे याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसडा मारून पळून गेला होता। याबाबत मयूर वनोळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या। या घटनेबाबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार संदीप सावंत व विशाल शिरगावकर यांना आपल्या खबऱ्यामार्फत माहिती मिळालेली होती। या आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सहाय्यक फौजदार समीर शेख, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सुशांत तळप तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील मीनाक्षी पाटील, सचिन बेंडखळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून ही चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडील 80,000 रुपये किमतीची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे करतात।